देवदार गुहा. मंदाकिनी पर्वताच्या अगदी पोटामध्ये लपलेली ही गुहा. इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत, पण आम्ही निवडला तो म्हणजे सर्वात लांबचा मार्ग. त्यामुळे खूप सारी पायपीट तर करावीच लागली, पण पुढे रस्ता थोडा चुकल्यामुळे आव्हानात्मक चढाईचा देखील सामना करावा लागला. खूप हैराणी झाली खरी, पण त्याच प्रवासाने आयुष्यभर लक्षात राहतील अशा खूप साऱ्या आठवणी दिल्या. या माशाचं नाव आहे मुरा. मुरा नाव आहे त्याचं. पाहू शकता तुम्ही, बघा. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण पावसाळ्यातला आपला पहिला ट्रेक करायला जाणार आहोत आणि तो पण एका हिडन अशा जागेवर असणार आहे, ज्याबद्दल स्थानिक लोक सोडले तर फार कमी लोकांना माहीत असेल. तर थंबनेल आणि टायटल बघून तर तुम्हाला कळालंच असेल की आपण कुठे जाणार आहोत. तर याच मंदाकिनी पर्वतावर देवदार नावाची गुहा आहे, ती बघायला खास आपण चाललो आहे. खूप वर्ष झाले याबद्दल आपण ऐकून होतो, तर आज प्रत्यक्षात जाऊन आपण बघणार आहोत ती गुहा नक्की कशी आहे. तर आता सध्या मी राहतो तिथून निघालो आहे, म्हणजे शापूरवरून एकटा निघालो आहे आणि पुढे अंबाडी गावाच्या 5 किलोमीटर आधी खरिवली नावाचं गाव आहे, तिथे आपल्याला काही मित्र भेटतील आणि मग पुढचा प्रवास आपण करणार आहोत. तर आता मी निघतो इथून, तर चला बघूयात पुढचा प्रवास कसा होतो. आई वज्रेश्वरी देवीचं मंदिर तर जवळपास सर्वांनाच माहिती असेल. याच मंदिरापासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आपल्याला मंदाकिनी पर्वत पाहायला मिळतो. हा परिसर पूर्वीपासूनच धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेला मानला जातो. अनेक ऋषीमुनींचं वास्तव्य या भागात असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच येथे आजही अनेक प्राचीन आणि रहस्यमय ठिकाणं पाहायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे मंदाकिनी पर्वत. तर मित्रांनो, आता आपण अंबाडी नाक्याला थांबलेलो नाश्ता करायला. तर आता नाश्ता करून झालाय आणि आता आपण बेस विलेजला जायला निघालोय. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण गेलेलो खरिवली गावात आणि हे सगळे आपल्याला तिथूनच जॉईन झालेत. आजचा पूर्ण आपल्याला ट्रेकचा लीड करणार आहे महेश. तर महेश, काय प्लॅन असणार आहे आपला? प्लॅन आपण जाऊ तिकडे, मग आपण प्लॅन करूया. अजूनपर्यंत काही प्लॅन असं नाहीये. जेव्हा प्लॅन आपण तिथे पोहोचल्यावर समजेल आपल्याला काय प्लॅन करू शकतो. अच्छा, तर भाऊनी सांगितलेलं मला की सकाळी 8 वाजता आहे. तर मी शापूरवरून जवळपास 30 किलोमीटर अंतर पार करून थेट 8 वाजता यांच्या घरी पोहोचलो. पण या सगळ्या लोकांनी अर्धा तास तिथंच लेट केलं आहे आपल्याला. तर आता बघूयात पुढे काय काय होतंय, तर मी तुम्हाला सांगतो पुढे गेल्यावर. मंदाकिनी पर्वत हा भिवंडीपासून साधारणतः 25 किलोमीटर तर विरारपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. देवदार गुहेकडे जाण्यासाठी अनेक गावातून पायवाटा जातात. विरारहून येत असाल तर आधी वज्रेश्वरीपर्यंत बसने येऊ शकता. त्यानंतर ऑटोने जवळच्या गावात पोहोचून ट्रेकला सुरुवात करता येते. यापैकी सर्वात लोकप्रिय वाट ही केलठण गावातून जाते. या मार्गाने साधारणतः 1.5 ते 2 तासात आपण देवदार गुहेपर्यंत पोहोचू शकतो. तर मित्रांनो, आता आम्ही बेस विलेजला पोहोचलोय आणि मंदाकिनी पर्वतावर जायला खूप साऱ्या वाटा आहेत. तर आम्ही गुंज गावापासून ट्रेकची स्टार्ट करतोय. तर आता तुम्ही बघू शकता इथे आपण गाड्या वगैरे लावल्यात आणि ही जी पायवाट दिसते ना, तिकडून आपण मंदाकिनी पर्वताचा ट्रेक चालू करतोय. तर आता चला जाऊयात. मंदाकिनी पर्वतावर जायला हा लॉंगचा रूट आहे गुंज गावापासून. जर तुम्हाला इझी ट्रेक करायचा असेल तो लोहप्यावरून किंवा केलटनवरून जाऊ शकता तुम्ही. आता कंप्लीट 10 वाजलेत. तर आम्हाला वरती जायला किती वेळ लागतो सांगतो मी तुम्हाला. ट्रेकची सुरुवात एका छोट्याशा टेकडीच्या चढणीने झाली. दोन्ही बाजूंना झाडी आणि त्यामधून जाणारी छोटीशी पायवाट असल्यामुळे संपूर्ण वाट सावलीतून जात होती. त्यामुळे ट्रेकची सुरुवात अगदी प्रसन्न झाली. वरती जायला 2 तासात झालं. वरती गुफेवाशी 2 तासात ना माथ्यावर तर फार टाइम लागेल. वरती नाही ना जायचा, माथ्यावर जायचंय. गुफेपासून किती वेळ लागेल वरती जायला? वरती जायला तरी तुम्हाला 11-12 वाजते. 11-10 वाजलेत आता. 10 वाजलं. 2 तास नाही 2 तासात चढवून. 3 तासात वरती पोहोचू ना? आमची गेल्यात ना पोरा. गेल्यात का? हो, ठीक आहे. कार माणसा वरती गेलेत का? काय असंच गेलेत का? हा, ठीक आहे, चालेल. फिरायलाच गेल्यात. तर मित्रांनो, इनिशियल छोटीशी टेकडी आपण चढून आलो ना की आपल्याला पूर्ण प्लेन रोड लागतोय. हा बघा असा, आणि हा जो पर्वत दिसतोय त्याच्यावरतीच जायचं आहे आपल्याला. तर आज जे बोलल्या 3 तास लागतील तुम्हाला वरती जाईपर्यंत. तर आपण बघूयात किती वेळ लागतो आपल्याला. किती? 2 तासात? आणि यातले किती जण गिव्ह अप करतात ते पण कळेल आपल्याला. एक किती जण आहेत आपण? आपण आहेत
9 जण 9 आहेत का? अच्छा, आपण 9 जवान आहेत. तर 9 जणांपैकी किती जण वरती पोहोचतात बघूयात आपण. वेलकम पकडा. तर मित्रांनो, थोडंच पुढे आल्यावर आपल्याला हा ओढा लागतो, तो पार करून जायला लागतो पुढे. तर गाईज हॅलो शिलुलुलू. तर आता आम्ही येणार पाहू शकता बघा किती उंच डोंगर. त्या डोंगरात झाडावर आहे मी आणि खाली आहे माझी फॅमिली. ही पहा आमची फॅमिली तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत कोण कोण आहेत त्यांची सगळ्यांची पहिले मी तुम्हाला ओळख करून देतो. तर आहे आदित्य, आहे गणुशेठ, आहे अजय, चेतन, यज्ञू, सूरज, महेश आणि करण. हॅलो शिलुलुलू. तर चला आता पुढचा प्रवास करू. ओढ्याजवळ खूप टाइमपास केल्यावर आम्ही निघालो धबधब्याला भेट द्यायला. आणि आमच्या एका मित्राने या जागेचं जेवढं कौतुक केलं होतं तेवढीच फजिती आमची या धबधब्यावर गेल्यावर होणार होती हे त्याला देखील माहित नव्हतं. मित्रांनो, इथलाच गावाला आहे, पण याला काय रोड माहित नाही. जो रोड रस्ता दिसतोय तिथून भरकटतोय भाई. नाही काय वाटतंय, पोहोचू का आज? 100% 15 मिनिटात आपण तिथे जागेवर असू. कुठं धबधब्याच्या इथं? तुम्ही पाणी- पण फॅमिली पाणी असेल का? 100%. पण आता 2-3 दिवस पाऊस नाही पडलाय. जरी पण पाणी असेल, कारण की मंदाकिनी पर्वतावर वरती एक मोठा डोह आहे. हा. त्या डोहाचं पाणी जवळजवळ दिवाळीपर्यंत इथे राहते, अच्छा त्यामुळे पाणी असणारच. अच्छा, ठीक आहे, बघूयात धबधब्यावर पाणी आहे का. मित्रांनो, यांनी सांगितल्याप्रमाणे हा बघा, हा यांचा 12 महिने वाहणारा धबधबा. एवढी मेहनत घेऊन आम्ही इथपर्यंत आलो, पण धबधब्याला थोडासा पण पाणी नाही. काय बोलशील आता याच्याबद्दल? काहीच बोलू शकत नाही. तर आपण वरती जाऊ, वरती पण आहे. इथूनच रस्ता जाईल का वरती? वरती इथून गुहेत इथूनच जाईल. गोवा तिकडे लेफ्ट साईड. मग इथून कसं जाणार? गोव्यात जायचं आहे. हा, मग गोव्यात जायला फार जेवढा आलो तेवढाच जायला घेईल. मग जायचं आहे. तर मित्रांनो, धबधब्याचा प्लॅन पण नव्हता, पण सूरजने आम्हाला धबधबा दाखवायला आणला आणि धबधब्याला काहीच पाणी नाही. आता तो प्लॅन तर आमचा फसलेलाच आहे. तर आता गुफेकडे जायला निघालो आहे आम्ही. तर आता त्याला पुढची वाट पण नाही माहिती आहे, तर बघूयात आता रस्ता शोधत शोधत जाऊयात. आता इथूनच आम्ही चढायला घेतला आहे. थोडा डिफिकल्ट पॅच आहे धबधब्याच्या बाजूने जायचा. पूर्ण दगडाचा कडा चढून जायचं आहे. हा बघा, आणि इथे धबधबा आहे. खूप मोठा धबधबा आहे, फक्त पाणी नाही. पाणी असतं तर मजा आली असती. धर धर धर. मित्रांनो, आता थोडा पुढे आलो आम्ही तो कडा चढून, आणि आम्हाला आता धबधबा लागला आहे आणि त्याला पाणी पण आहे. आता भाई बोलतो ह्याच धबधब्यावर आणणार होतो तुम्हाला. हा बघा, असा पूर्ण वरपासून पाणी येते, दिसत असेल तुम्हाला. आणि इकडे खाली मोठा आहे वाटतंय. हे बघा मित्रांनो, इथून उतरायला खूप डिफिकल्ट आहे. पावसाळ्यात तर शक्यच नाही, कारण की खूप तिखट असेल. बॉटल गेली. यज्ञू नको येऊ. करा धबधबा आहे, तुला सांगायचं. सॉरी, तुझ्यावर अविश्वास दाखवला आम्ही, पण ठीक आहे मित्रांनो, मोठा आहे खूप. तुम्हाला हाईट अजून कळतच असेल. विसरला होता मित्रांनो. गुफेवर जायचंय, पहिले वर चढायला लागेल. वर जाऊन ना तुझा पहिला टाइम लागेल ना सायकलचा. हा, किती वेळ लागेल? अर्धा तास लागले जायला. गुफेत अर्धा तास जायला का? नाही, 1 तास लागेल तुम्हाला. 1 तास ना फक्त? इथून सरळ चढू का मग आता? सरळ जरा असेल हा. इथून हा सरळ वर सरळ वाट लागेल तुम्हाला. रस्ता जाणार ते रस्त्याला जा. झोपलाय पुढे तिथून सरळ तुम्ही वरती जा. ठीक आहे, चालेल. आज सरळ जा इथून तुम्ही. रस्ता लागेल तुम्हाला पुढे. म्हणजे चालेल. मोठ्या डोंगराला लागू पहिले. मोठ्या डोंगराला रस्ता पायथ्याला आहे. जाल तुम्ही आधी, पायथ्यावरून मग सरळ रस्त्याला जाल. किती वेळ लागेल?
तरी 1 तास लागेल. 1 तास लागेल. 1 तास ना, ठीक आहे पण रस्ता चालेल. आहे ना इकडनं? रस्ता नाही, इथून गेलो तुम्ही ना हा. तुम्हाला असा रस्ता आहे. आणि तिथून त्या वरती कुंडापर्यंत जायला किती वेळ लागेल? कुठल्या? तिथंच कुंड आहे ना. वर किती ते देवदार सांगतात ना, देवदार 10-15 मिनिटं लागतात. वरती ना? तुम्ही चढला पाहिजे ना, त्याला खरं आहे ना ते. चढू मंदागिनी चला. मंदागिनी चल थँक्यू. असं इथून जा ना सरळ. इथून ना, ए चल इथून. मित्रांनो, त्या दादांनी आपल्याला खाली सांगितल्याप्रमाणे आपण निघालो सरळ. आणि अशी प्रॉपर अशी वाट पण नाही, पूर्ण तुम्ही बघू शकता. असंच चाललं आम्ही. ते बोलले सरळ जा, जोवर तुम्हाला डोंगराचा कडा नाही लागत तोवर. त्यामुळे आणि एकदम स्टीप चढाई आहे, त्याच्यामुळे जाम दम लागते. 5-5 मिनटाला आम्ही स्टॉप घेऊन बसतो आहे. जवळजवळ 15-20 मिनिट झाले असतील आम्ही तिथून निघालो आहे. अजून काय आम्ही पोचलो नाही. तेव्हा तिकडे अजून तेवढा लांब आहे तो कडा, तिथपर्यंत जायचं आहे आम्हाला. 20-25 मिनटानंतर आम्हाला ही पायवाट लागली आहे. तर दादा बोललेले पुढे तुम्ही सरळ चालत गेल्यावर तुम्हाला पूर्ण ट्रॅव्हल्स मारून जायचं आहे आणि मग नंतर सरळ चढायचं आहे. तर बघूयात आता चढताना आम्हाला रस्ता भेटतो आहे का. भाई अटकला ना. का रे, तोंड का असं आलं तुझा इथनं? उमासलाय पूर्ण. मित्रांनो, पावसाळ्यात ट्रेक करायला आलो आहे, पण पावसाचा काहीच पत्ता नाही. आणि आम्ही एकदम लॉंगेस्ट रूट पकडला आहे, त्याच्यामुळे खूप बेकारी झाले. आता आमचं पाणी पण संपलं आहे आणि खायला तर आम्ही काय आणलंच नाही, कारण की उतरल्यावर आम्ही खाली खाणार होतो. त्याच्यामुळे आता असं झालं आहे की कधी एकदाचा पोचतो आहे आम्ही. तर मित्रांनो, आम्ही या पायवाटेने आलो आणि इथे आपल्याला दगडावर दगड ठेवलेला पण दिसतोय आणि इथे एक झेंडा लावलेला पण दिसतोय आणि त्याच्याच बाजूने पायवाट जाते. तर आम्ही तीच पायवाट आता पकडणार आहेत वरती जायला. बघूयात हाच रस्ता आपल्याला वरती घेऊन जातोय का. मित्रांनो, मगाशी आम्ही इथून टर्न घेतला आणि ही चढण चढून आलोय आम्ही. तर आता इथे एकदम स्टीप चढण लागली आम्हाला, बघू शकता तुम्ही बघा. आणि पूर्ण आम्हाला वरपर्यंत चढून जायचं आहे. मित्रांनो, आता पूर्ण कॉन्क्रीट लागलाय आणि जाम बेकार आवाज सुटले इथून. खतरनाक आवाज तुम्ही बघू शकता. चढण चढताना इतका वारा येत होता की उभं राहणं देखील खूप कठीण होत होतं. मित्रांनो, आम्ही प्रॉपर रूटने आलोय का काय माहित नाही, पण इथून एकदम डेंजर चढण आहे. हे बघू शकता तुम्ही. आम्ही एकमेकाला सपोर्ट करू. कारण खूप रिस्की पॅच आहे तिथे बघा, पूर्ण रॉक पॅच आहेत. आणि हा ते एकदम डिफिकल्ट वाला पॅच आहे. अजय भाऊ थांबलाय, सगळ्यांना वरती चढवतोय. या गोट्या हे तिथं उभा राहा तरी पण. अरे शिकवला मी ना, मला अंगतो मला नाही द्यायला. मित्रांनो, तो डोंगर आहे ना, तिकडून आपण पूर्ण जंगल पार करत 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 असं आलोय आणि आता हा पूर्ण खडा चढलोय आणि आता आपल्याला इथून वरच्या साईडला जायचंय आणि मग बघूयात पुढे कुठे रस्ता आहे आपल्याला गोव्याकडे जायला. 3 तासांची सततची पायपीट करून देखील गोवा यायचं नाव घेत नव्हती. त्यामुळे इथपर्यंत पोहोचेपर्यंत सर्वांचे पाय देखील जड होऊ लागले होते. तर मित्रांनो, आता 1:30 वाजलाय आणि आपण 10 वाजता ट्रेकला स्टार्ट केलेला. जवळपास 3.5 तास लागले आपल्याला पूर्ण चढण पार करून यायला. आणि आता फायनली आपल्याला गुफेचा व्ह्यू दिसला बघा. इथे निळं निळं दिसत असेल बघा तुम्हाला, तर तिथेच जायचं आहे. करण, कसं वाटलं तुला एवढा वेळ चढलं मित्रांनो, असतं? आज 3.5 तासाची रनिंग करून आम्ही 3 डोंगर पार करून आलेलो आहे. आता तुम्हाला दाखवतो, तिथे गुफेमध्ये आम्ही चाललेलो आहे. तिथे एक मंदिर पण आहे. छान अशी गुफा आहे तिथे. तिथे बाजून जाऊन बघूया गुफेचा व्ह्यू. तर मित्रांनो, करण आणि आदित्याने बघा मासा पकडला एक. या माशाचं नाव आहे मुरा. मुरा नाव आहे मुराची त्याचं. भाजी पाहू शकता तुम्ही बघा. बघ, जायपत पकड अजून, मग भाजी होईल एक आपली. तुम्ही इथं थांबा पकडाला. आणि मित्रांनो, फायनली आम्ही 41 इथे पोहोचलो. म्हणजे 3.25 तास लागले आम्हाला या गुफेच्या इथे यायला.
आता तुम्हाला गुफा आतून दाखवतो कशी आहे. गुहेच्या प्रवेशद्वाराला गेट लावून ते सुरक्षित करण्यात आलं आहे. आत गेल्यावर नित्यानंद महाराजांची मूर्ती, शिवपिंड आणि विविध देवतांच्या प्रतिमा पाहायला मिळतात. त्यामुळे या गुहेला एक वेगळंच आध्यात्मिक वातावरण लाभलं आहे असं आपण म्हणू शकतो. आता आम्ही गुफेच्या आतमध्ये चाललोय आणि जवळपास 25 ते 30 फूट आतमध्ये गुफा आहे किंवा जास्त पण असेल. तर आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो गुफा कशी आहे ती. हे बघा. चल, इथे आपल्याला पिंड वगैरे आहे, नित्यानंद महाराजांची मूर्ती वगैरे बसवलेली दिसते. आणि इकडे गुफेत तुम्ही बघितलं ना, तर इथून पूर्ण पाणी दिसते आपल्याला गुफेत. आणि पुढे पुढे निमुळती पण होते गुफा. तर आता तुम्हाला दाखवतो किती आतमध्ये येते. तिथं पुढं वाकून जायला लागते पूर्ण. खोले का इथून? तर मित्रांनो, अर्धी गुफा आल्यावर पुढे आपल्याला हे बघा इथे खोल पाणी लागते. तसा नाही, उभी टाक उभी टाक उभी टाक. नाही लागते ना खाली. आहे का? तू विजू नको. नाही एवढीच खोल आहे. एवढीच आहे का? इथेच खड्डा आहे का फक्त मध्ये? मध्ये मोठा खड्डा आहे आणि अजून आतमध्ये आहे तिकडे कमरा एवढा. अच्छा, पूर्ण तुला टोक दिसतं का पुढचा? दिसतो ना तिकडचं त्या गुफा संपते का तिथं? हे ठीक आहे बघ. बघा, आतमध्ये खूप खोल आहे आणि ते एकदम आपल्याला शो नाही करता येणार, अंधार आहे तर. इथं खोल आहे का दादा? बघ एवढाच आहे का? तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता एवढ्या आतमध्ये आम्ही आलोय तिकडून. आणि इकडे एवढी अजून गुफा आहे. तिथे संपते ना नक्की? हो. अच्छा, तर आता इथं मध्ये पाणी खोल आहे त्याच्यामुळे काय पुढे जात नाही. इथून अजून पाण्याचा 2 फूट आहेत पुढे आतमध्ये. इथून पाण्याचा अंदाज नाही येते त्याच्यामुळे काय जात नाही. तर आता निघूयात आम्ही बाहेर. असा ऐकून आहे ना. तर मित्रांनो, आता आपली देवदार गुहा बघून झालेली आहे. आणि अजून इथे बघण्यासारखं म्हणजे वरती एक पाण्याचा हौद आहे, पण तिथं जायला आम्हाला रोड पण माहीत नाही आहे. आणि आता खूप टाईम झाला आहे त्याच्यामुळे आम्ही आता परतीचा प्रवास करतो आहे. कारण की आमचं पाणी पण संपलं आहे आणि आम्ही खायला पण काय नाही आणलं आहे. डायरेक्ट खाली जाऊन गावाला तिथला पोरगा आहे आपला सूरज, तर त्याच्या घरी जेवणार आहेत. तर त्याच्यामुळे निघूयात आता. तर चला, ही व्हिडिओ आता इथेच थांबूयात. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मित्रांनो, जय शिवराय.